बोगस जात प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या नॉट रिचेबल असलेल्या सहर शेख काल वानखेडे स्टेडियमवर बघायला मिळाल्या. हो, मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख सध्या बोगस ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे सर्वत्र चर्चेत आहेत. या प्रकरणात प्रशासकीय कारवाईची शक्यता निर्माण झाल्याने त्या आणि त्यांचे वडील युनिस खान शेख अचानक संपर्काबाहेर गेले होते. मात्र काल वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या IPL सामन्याचा आनंद लुटताना सहर शेख यांचा व्हिडिओ समोर आलाय. त्यांनी स्वतःच हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत गेम ओव्हर असे सूचक कॅप्शन दिले आहे. या कृतीमुळे त्यांच्या बेपत्ता असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांनी आपल्या विरोधकांना थेट व खुले आव्हान दिल्याचे मानले जात आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाच्याच वरिष्ठ नेत्यांची मोठी नाचक्की झाली आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेतील गटनेते सैफ पठाण यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना त्यांची पाठराखण केली होती. सहर शेख यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या अत्यंत दुःखात आहेत आणि त्यासाठीच त्या मुंबऱ्याला गेल्या असल्याचे स्पष्टीकरण पठाण यांनी दिले होते. परंतु प्रत्यक्ष सहर शेख क्रिकेटचा सामना एन्जॉय करत होत्या आणि त्यांनी स्वतःच व्हिडिओ पोस्ट करून जाहीर केल्याने त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना तोंडघशी पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. याची सुरुवात अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी केलेल्या अधिकृत तक्रारीनंतर झाली. त्यांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिस खान शेख यांच्या जात प्रमाणपत्रावर अत्यंत गंभीर आक्षेप घेतला होता. निवडणुकीच्या वेळी सादर केलेले हे प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट असून त्यांनी प्रशासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी सुद्धा सुरू केली आहे. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी या संदर्भात एक प्राथमिक अहवाल प्रशासनाला सुद्धा सादर केला आहे. या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे उघड झाले आहे. या तपासादरम्यान आणखीन एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत. यूपीवरून आलेले आहेत आणि दुसऱ्या राज्याच्या रहिवासी असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात मिळणाऱ्या आरक्षणाचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असतानाच त्यांची ही बेफिकीर वृत्ती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय बनली आहे. गंभीर प्रशासकीय आणि कायदेशीर चौकशीला सामोरे जाण्याऐवजी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे वावरणे आणि स्वतःच्याच नेत्याला चुकीचे ठरवणे हे राजकीय भवितव्यासाठी अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे. लोकप्रतिनिधींनी किमान कायद्याचा आदर राखत प्रक्रियेला सहकार्य करणे अपेक्षित असते आणि तेच सहर शेख यांच्याकडनं होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि त्यांनी जे काही कृत्य केलं आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि एक उत्तर प्रदेशहून आलेली मुलगी महाराष्ट्रात नगरसेविका बनते याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही नक्की कळवा.